नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणातील सहकारी संस्थेच्या सभा या भागाचा अभ्यास करीत आहोत. सहकारी संस्थांच्या सभाचे जे प्रकार आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. सभासदांच्या सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. आज आपण सहकारी संस्थेच्या सभांबाबतच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत या कायदेशीर तरतुदींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सहकारी संस्थेच्या ज्या सभा असतात त्या सभा आणि त्या सभेचं कामकाज हे कायदेशीर ठरावं लागतं आणि हे कायदेशीर ठरण्यासाठी ज्या तरतुदी आहेत सहकारी कायद्यामध्ये त्या तरतुदींचं पालन सहकारी संस्थांना करावं लागतं. त्या कोणत्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. सहकारी संस्थेच्या सभा आणि सभेचं कामकाज हे कायदेशीर ठरण्यासाठी ज्या तरतुदी आहेत सहकारी कायद्यामध्ये त्यातील पहिली तरतूद म्हणजे सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रमपत्रिका. सभासदांची सभा असो किंवा व्यवस्थापन समितीची सभा असो, त्या सभेची सूचना विहित नमुन्यामध्ये म्हणजे सभेचा दिवस, सभेची तारीख, सभेची वेळ, सभेचं ठिकाण याचा उल्लेख असलेली सूचना ही संबंधित व्यक्तींना म्हणजे संस्थेच्या सभासदांची जर सभा असेल तर सर्व सभासदांना पाठवावी लागते, पाठवली गेली पाहिजे. त्यांच्या पत्त्यावरती म्हणजे जे संस्थेकडे जे पत्ते त्यांचे उपलब्ध असतील ॲड्रेस, त्या ॲड्रेसवरती ती जायला हवी. व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना असेल तर ती सूचना व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना त्यांच्या पत्त्यावरती गेली पाहिजे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, सभेची सूचना सभेच्या पूर्वी योग्य कालावधीत गेली पाहिजे. म्हणजे सभासदांची जर सभा असेल, उदाहरणार्थ अधिमंडळाची वार्षिक सभा, तर तिची सूचना ही सभेपूर्वी 14 दिवस आधी सभासदांना मिळाली पाहिजे. व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना ही व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना सभेच्या पूर्वी 7 दिवस आधी मिळायला हवी. या तरतुदीचं पालन व्हायलाच हवं. जर झालं तर ती सभा आणि त्या सभेतील कामकाज हे कायदेशीर ठरतं. ही झाली एक तरतूद. दुसरी आहे ती म्हणजे सभेची कार्यक्रमपत्रिका. सभेमध्ये कोणत्या विषयांच्यावरती चर्चा केली जाणार आहे, कोणते विषय त्या सभेमध्ये चर्चेला घेतले जाणार आहेत. वार्षिक सभा असेल तर वार्षिक सभेमध्ये कोणते विषय चर्चेला येणार आहेत. विशेष सभा असेल तर कोणत्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलविलेली आहे. व्यवस्थापन समितीची सभा असेल तर व्यवस्थापन समितीची सभा कोणत्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेली आहे हे संबंधित व्यक्तींना म्हणजे सभासद आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना समजायला हवं. आणि त्यासाठी सभेची कार्यक्रमपत्रिका ही सभेच्या
सूचनेसोबत पाठविली गेली पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. तरच ती सभा आणि त्या सभेचं कामकाज हे कायदेशीर ठरतं. तिसरा जो मुद्दा आहे किंवा जी कायदेशीर तरतुदी आहेत ती म्हणजे सभेचा अध्यक्ष. ज्या दिवशी सभा असेल, वार्षिक सभा असेल, विशेष सभा असेल, व्यवस्थापन समितीची सभा असेल, तर त्या सभेच्या सुरुवातीला सभेचा अध्यक्ष हा निवडला गेला पाहिजे. अर्थात सहकारी संस्थांच्या बाबतीत सहकारी संस्थेचे जे अध्यक्ष असतात तेच सभेचे अध्यक्ष असतात. वार्षिक सभा असेल, विशेष सभा असेल, व्यवस्थापन समितीची सभा असेल, संस्थेच्या पोटनियमामध्ये सभेचं अध्यक्षस्थान कोणी भूषवायचं हे त्या संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं आणि साधारणतः संस्थेचे अध्यक्ष हे सभेचे अध्यक्ष असतात. पण अध्यक्ष नसतील तर मग अध्यक्ष कोणाला करायचं, तर ते सुद्धा संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं. अर्थातच अध्यक्षांच्या नंतर उपाध्यक्ष हे सभेचे अध्यक्ष असतात आणि दोन्ही समजा गैरहजर असतील तर अनुपस्थित असतील तर सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांच्यामधून किंवा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्यामधून एका व्यक्तीची अध्यक्ष म्हणून जी पद्धत आहे अध्यक्ष निवडीची त्या पद्धतीनुसार निवड केली जाते. तर सभेचा अध्यक्ष हा उपविधीनुसार निवडला गेला पाहिजे. सभेची गणसंख्या. गणसंख्या याचा अर्थ सभेला सुरुवात करण्यासाठी, सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यासाठी किमान किती व्यक्ती हजर असल्या पाहिजे सभेला. म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा असेल उदाहरणार्थ, तर वार्षिक सभेला सगळ्या सभासदांना बोलवलं जातं, निमंत्रण दिलं जातं, सूचना कार्यक्रम पत्रिका सर्वांना दिली जाते. तर सर्वच लोक सभेला उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्या वेगवेगळ्या कारणांच्यामुळे. पण जी बोलवलेली सभा आहे त्याला किमान किती लोक आले पाहिजेत हे संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं. तर साधारणतः वार्षिक सभा जर असेल तर तिचे संस्थेचे जे सभासद असतात त्या एकूण सभासदांच्या 1/5 सभासद किंवा 25 सभासद यापैकी जी संख्या कमी असते ती गणसंख्या असते. म्हणजे एखाद्या संस्थेचे समजा 200 सभासद असतील आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला त्याच्यापैकी 1/5 लोक उपस्थित असायला हवेत, तर 40 लोक उपस्थित असायला पाहिजे 1/5 या तरतुदीनुसार. पण दुसरी तरतूद त्याला ठेवलेली ती किमान 25, म्हणजे 40 किंवा 25 यापैकी कमी असेल ती म्हणजे 25. 200 पैकी 25 सभासद सभेला जर उपस्थित राहिले तर ती गणसंख्या पुरेशी समजली जाते आणि सभेचं कामकाज सुरू करायला हरकत नसते. गणसंख्येअभावी सभा सुरू करता येत नाही आणि जर केली तर ते जे कामकाज असेल सभेमध्ये झालेलं हे कामकाज हे बेकायदेशीर ठरवलं जातं. गणसंख्या नसेल तर कायद्यानुसार काही वेळ थांबलं जातं, थांबतात, सभेचं कामकाज सुरू केलं जात नाही. सभेच्या सूचनेमध्ये गणसंख्या जर झाली नाही तर किती वेळ थांबणार आहोत, सभा किती वेळ तहकूब केली जाईल हे नमूद केलेलं असतं आणि तितका वेळ थांबतात, तेवढा वेळ कामकाज सुरू करत नाहीत आणि त्यानंतर मग ते सुरू केलं जातं. मग त्यावेळी गणसंख्येची आवश्यकता नसते. तर सभासदांची असू दे किंवा व्यवस्थापन समितीची सभा असू दे, त्या सभेला किमान किती सदस्य किंवा किती सभासद उपस्थित राहिले पाहिजे हे संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद असतं आणि तेवढे जर सभासद उपस्थित नसतील तर सभा
आणि सभेचं कामकाज हे बेकायदेशीर ठरतं. सभेची तहकुबी, आता सांगितलं तेच, गणसंख्या झाली नाही तर सभेचं कामकाज सुरू केलं जात नाही. याला म्हणायचं कामकाज पोस्टपोन करणे, सभा तहकूब करणे. आता तहकूब करणे म्हणजे किती काळ तहकूब करणे, तर त्या सूचनेमध्ये नमूद केलेलं असेल तेवढा वेळ, अर्धा तास, 1 तास. अर्थात त्या संस्थेच्या उपविधीमध्ये ही सुद्धा तरतूद असते की गणसंख्येअभावी सभा तहकूब झाली तर ती किती वेळ तहकूब केली जाईल, किती वेळ सभा सुरू करण्याचं थांबवलं जाईल. म्हणजे किती वेळानंतर गणसंख्या नाही आहे असं लक्षात आलं अध्यक्ष गणसंख्या आहे की नाही हे बघतात, आणि जर गणसंख्या नसेल तर अध्यक्ष सांगतात अर्धा तास थांबू किंवा 1 तास थांबू. ते 1 तास थांबायचं की अर्धा तास थांबायचं हे संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं. तर गणसंख्या नसेल तर सभा तहकूब करावी लागते. गणसंख्या नसेल आणि सभेचं कामकाज जर सुरू केलं तर ते कामकाज बेकायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर मग कार्यक्रमपत्रिका जी असते त्यानुसार एका विषयावरती चर्चा करावी लागते. सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा जो विषय असतो तो सभेपुढे मांडला जातो, त्याला म्हणायचं प्रस्ताव. म्हणजे कार्यक्रमपत्रिकेमध्ये जे विषय असतात त्याला ते जे सभेपुढे मांडले जातात त्याला प्रस्ताव असं म्हणायचं. तर एक प्रस्ताव जो आहे तो इथं वाचला जातो, त्याच्यावर चर्चा केली जाते, त्याला अनुमोदक असतात त्या प्रस्तावाला. असं ते पद्धतशीर कामकाज व्हायला हवं, तरच ते कामकाज कायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर जो प्रस्ताव मांडला गेला, ज्याच्यावरती चर्चा झाली, मग त्याच्यावर निर्णय घ्यावा लागतो. आता निर्णय घेत असताना कधीकधी तो बिनविरोध प्रस्ताव मंजूर होतो. प्रस्ताव मंजूर होणे म्हणजे त्याचं रूपांतर ठरावामध्ये होणे. पण कधीतरी मतदान घ्यावं लागतं. दोन्ही बाजूनं म्हणजे कधीतरी प्रस्तावाला विरोध करणारे लोक असतात, सभासद असतात, सदस्य असतात, तर प्रस्तावाच्या बाजूने असतात. मग अशा वेळी मतदान घ्यावं लागतं. हे मतदान कसं घ्यायचं हे संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं आणि त्याप्रमाणे मग ते मतदान घ्यावं लागतं. आता मतदान घेतल्यानंतर समजा जो प्रस्ताव आहे, ज्या प्रस्तावावर मतदान घेतलं गेलं आणि ते मतदान घेतल्यानंतर प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात जी मतं पडली ती समान झाली, समसमान मतं पडली, तर मग पुढे काय, त्या प्रस्तावाचा निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय प्रलंबित ठेवून चालत नाही. आणि तो निर्णय होण्यासाठी सभेचे जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांना कायद्यानुसार मत देण्याचा अधिकार असतो. अध्यक्ष हे त्यांना ज्या बाजूला वाटेल प्रस्तावाच्या विरोधात ते मत देऊ शकतात किंवा प्रस्तावाच्या बाजूने, तो त्यांचा निर्णय असतो. अर्थात ते त्याने निस्वार्थीपणे आणि संस्थेच्या हिताचा विचार करून ते मत द्यायचं असतं. हे जे मत असतं त्याला म्हणायचं निर्णायक मत, किंवा इंग्रजीमध्ये त्याला कास्टिंग वोट असं म्हणतात. आता ते निर्णायक मत देऊन झालं म्हणजे प्रस्ताव मंजूर झाला की त्याचं रूपांतर हे ठरावामध्ये होतं. तर तो ठराव जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. ठराव झाला पाहिजे. त्यानंतर सभेचं इतिवृत्त, म्हणजे सभेमध्ये एक विषय चर्चेला आला आहे, त्या विषयांवरती मतदान घ्यायची वेळ आली तर मतदान झालं. मतदान झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर ठरावामध्ये झालं, ठरलं, निर्णय झाला. मग सभा संपते एका विषयावरती चर्चा झाल्याच्या नंतर. मग ही चर्चा संपल्यानंतर ती जी चर्चा झालेली आहे ती चर्चा ही लेखी स्वरूपामध्ये लिहून ठेवावी लागते. सभेमध्ये जे कामकाज झालं त्याची लेखी नोंद ही ठेवावी लागते. त्याला म्हणायचं सभेचं इतिवृत्त. हे सभेचं इतिवृत्त हे एक स्वतंत्र इतिवृत्त वही असते. सभासदांच्या सभेचं इतिवृत्त एका वहीमध्ये, व्यवस्थापन समितीच्या सभांचं इतिवृत्त एका स्वतंत्र वहीमध्ये लिहिलं जातं.
हे साधारणतः सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत किंवा पुढची जी सभा आहे, व्यवस्थापन समितीच्या सभांच्या बाबतीत सांगतो आहे, तर पुढची व्यवस्थापन समितीची सभा होण्याच्या पूर्वी मागची जी व्यवस्थापन समितीची सभा आहे तिचं इतिवृत्त हे लिहिलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेची सभा आणि त्या सभेचं कामकाज कायदेशीर ठरण्यासाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याचं पालन व्हायला पाहिजे. सभेची सूचना गेली पाहिजे, सभेची कार्यक्रमपत्रिका गेली पाहिजे, सभेच्या दिवशी पहिल्यांदा अध्यक्षाची निवड अर्थातच उपविधीनुसार, त्याच्यानंतर अध्यक्षांनी गणसंख्या आहे किंवा नाही ते बघायला पाहिजे. गणसंख्या नसेल तर सभा थोडा वेळ तहकूब केली पाहिजे. त्यानंतर सभा सुरू होईल. मग कार्यक्रमपत्रिकेनुसार एक एक विषय चर्चेला येईल, त्याच्यावर चर्चा घडवून आणायची सभेमध्ये, त्या सभागृहामध्ये. आणि त्याच्यानंतर मग गरज असेल तर मतदान, गरज असेल तर निर्णायक मत, नाहीतर जो निर्णय झाला त्याला ठराव असं आपण म्हणायचं, ते ठराव करून घ्यायचे. आणि सभा संपल्यानंतर सभेचं इतिवृत्त जे आहे ते लिहिलं गेलं पाहिजे. अर्थातच इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी जी असते ही सचिवाची असते आणि या इतिवृत्ताच्या शेवटी अध्यक्षांची सही आणि सचिवाची सही आवश्यक असते. एवढं सगळं या पद्धतीनं जर झालं सभेचं कामकाज तर ती सभा आणि त्या सभेचं कामकाज हे कायदेशीर ठरतं. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. तर हे 10 मुद्दे आहेत. या 10 मुद्द्यांच्या सहाय्याने किंवा 10 मुद्द्यांचा उल्लेख तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये, तुमच्या उत्तरामध्ये व्हायला हवा. अतिशय सोपे अशा प्रकारचे मुद्दे आहेत आणि क्रमवार आहेत. तर त्या दृष्टीनं या प्रश्नाचा अभ्यास करून ठेवा, या उत्तराचा अभ्यास करून ठेवा. धन्यवाद.